बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ कादंबरीकार द.स. काकडे लिखित कादंबरी फितूर, प्रकरण 12. रघुशेठ, तुमची ऑर्डर घेऊन आलोय, मार्तंड बोलला. राध्यानं हातात फरशी घेतली आणि कपाटासमोर रुबाबात फरशी घेऊन उभा राहिला. भाल्याची काठी दुसऱ्या हातात घेतली. रघुशेठ, पण तुम्हाला फरशी चालवता येते काय? म्हणजे तुम्ही शेठ लोक, तुम्हाला गरज नव्हती फरशी भाला करून घ्यायची. फरशी चालवावी तेजा दरोडेखोरानंच. त्याच्या तोडीचा फरशी चालवणारा बहादर पाहिला नाही. महापोरगा त्या तेजाची फरशी चालवणं बघूनच त्याच्या टोळीत गेला, बनला दरोडेखोर. अमनीनं ते बोलणं ऐकलं आणि दचकलीच. म्हणजे खुशीचा नवरा दरोडेखोर, तो तेजाच्या टोळीत आहे काय? तेजा बी ठाकर जातीचा, अमनीच्या मामाच्या गावचा तो. तेजा ठाकर लई तेज, मोठमोठ्या दरोड्यात त्याचा हात, साऱ्या नगर जिल्ह्यात त्याचं नाव. त्याच्या टोळीत ह्या मार्तंडाच्या जवान पोरानं सामील व्हावं? चुकलं त्याचं. खुशी किती गुणी पोर, तिच्याशी संसार करायचा सोडून त्याला नको ती अवदसा आठवली आहे. काय म्हणावं खुशीच्या नशिबाला? तो तेजा हाय कसा मार्तंड बुवा? धान्या वाघ आहे त्यो. डोक्याला लाल पगडी, घोड्यावरनं येतो इथं. त्याला हत्यार बी पाहिजे असत्यात, देतो करून मी. त्याच्या टोळीत किती माणसं आहेत? 10-15 माणसं आहेत. मी गेलतो एक डाव तिच्या तळावर. त्याची हत्यार मी अजून बी करून देतोय. त्यातनं तिची माही दोस्ती. त्यात माझा पोरगा सुक्यावर तेजाचा लई जीव. सुक्याच्या लग्नाला तो आलता. तेजानं माया सूनबाईच्या गळ्यात मंगळसूत्र घातलं होतं, पायात चांदीच्या साकळ्या घातल्या, कानात झुमकं, नाकाला नथनी. खुशी तेजाच्या पाया पडली ती. सुक्याचं लगीन झाल्यावर तेजानं टोळीत ओढलं. त्याला तलवार, फरशी, भालापेक सारं शिकवलं. सुक्या दांडपट्टा तर असा चालवतो की बघत राहावं. अमनीनं सुक्याचं ते समजा ऐकलं. लक्या बी असाच. झोपड्यात सडत पडण्यापेक्षा दरोडेखोरी काय वाईट, ओढला गेला त्यात. झालं काय? सगळ्यांच्या बोलण्यातनं अमनीला कळलं. दरोड्यात खुशीचा नवरा जखमी झाला, पोलिसांच्या हाती लागला. आता तो खडी फोडतोय. लक्या खडी फोडत बसला असता तर त्याला आपण मधून मधून भेटायला गेलो असतो. पण लक्या पोलीस कोठडीतच तुडून मारला, मग फासावर लटकावला. आत्महत्येचं नाव पुढं केलं पोलिसांनी. ही तुही बहीण यमनी, सांगितलं खुशीनं. हिचं लगीन का मागं ठेवलंय? उडवायचा बार? हा खराय. चांगला तरणा पोरगा बघतो की बहिणीला. राध्या अमनीकडे पाहत बोलला. पण त्याला चांगलं जप पुरी. माया सुक्या ग दरोडेखोरीत जायला न ग. खराय, दरोडेखोरी डेंजर, जिंदगी बर्बाद होते. दरोडेखोर पोलिसाच्या हाती लागला की त्याला ते जित्ता बी मारत्यात. तेजाच्या टोळीतलं दोघं पोलिसांनी खोट्या दंगलीत मारलं. आत्महत्या केली म्हणून रिपोर्ट लावला. 2 पोरं फुक्काफुक्की कुत्र्याच्या मोतीनं मेली म्हणून तेजा पोलीस ठाण्यावर बी हल्ले करतोय. फौजदार जमादार फरशीनं तोडतोय, नाहीतर बंदुकीने उडवतोय. जुंजराकडचा तो बाळ्या आणि हैबत्या माहीत आहे तुम्हाला? राजा बोलला. वाह, मी जुंजराकडेच होतो की. ही जोडी मिसरूड फुटली तेव्हा माया दुकानात आली होती. फरशा करून घेतल्या होत्या. त्यांनी दरोड्याला नुकतीच सुरुवात केली होती तेव्हा. मग मी इकडं आलो.
आता त्यांचं तिकडं काय नाव झालंय ते मला नाही सांगता यायचं. तिकडं जाणं बी होत नाही आता. अमनीनं राध्याला तोंडावर बोट ठेवून हैबत्त्या बाळ्याचा विषय नको म्हणून त्याला न बोलण्याचं सांगितलं. तसा राध्या बी सावध झाला. बोलता बोलता आपण त्यात फसकन काही बोललो तर, बाबा तिकडं तुमच्या पालामध्ये एकटीच खुशी? अमनीला तिची काळजी वाटली. ती नाही डरत कोणाला. तिच्याजवळ हत्यार असतं जवळ. मार्तंड लोहार अभिमानानं बोलला. बाबा, जवळ हत्यार असलं तरी बाई माणसाच्या नाजूक मनगटात ताकद किती असते. एखादा दानगट बाई माणसाच्या हातातला हत्यार हिसकावून काढतो. अमनी बोलली. खुशी लोहाराची लेख आहे, सून आहे. हत्यार कशी हाताळायची ती तिला माहिती आहे. म्हणजे चांगलीच तयारीचीच आहे. तुला पाहिजे तर शिक खुशी कोण हत्यार चालवायला. ती भालाफेक बी करती. खरं? म्हणजे मला तिच्या संगती राहायलाच पाहिजे. हा, म्हणजे तुझा हा भाऊ कधी बाहेर कुठं रातचा अटकला तर तू घाबरायला नको. हत्यार उशाला घेऊन झोपायला शिक. मी हत्यार का घेऊन आलो तर तू बाई माणूस इतर आजची झोपड्यात. आज आलीस आणि तुला इथलं काय धोका माहीत नाही, तेव्हा हत्यार जवळ असलेली बरी. रघुशेठनं माझ्याकडनं बाकी हत्यारं करून घेतलीत. 10-10 विळे बी दिलेत तुम्ही. मार्तंडा चहा प्यायला, पण उठायचं नाव घेईना. रघुशेठ, तुमच्याशी मी ताटच वागलो. माया पालात तुम्हाला खुशीसमोर जरा बसू दिलं नाही. पण आता मीच इकडं आलो. का? तर ज्या पुरुषाच्या घरात बाई माणूस असतं ना, त्यो बाई माणूस असणाऱ्या दुसऱ्याच्या घरात जायच्या लायकीचा असतो. कारण त्याला आपण बाई माणसामागं कसं वागावं हे त्याला कळतं. त्याची नजर बी बरी असते, वाईट नसते. अमनीनं ओळखलं. हा राध्या ह्या खुशीसाठी पालात गेला असणार. बोलण्याच्या निमित्तानं बसला असणार आणि ह्या अनुभवी म्हाताऱ्यानं ह्याला तिथून उठवलं असणार. ह्या राध्याला ओळखणारा आपणच. आपल्यासाठी हा सकाळीच ठाकरवाडीच्या झोपड्यात मोरपीस घेऊन हजर. यमनी, मी नेतो या रघुशेठला आमच्या पालात. आत्ता? रात झाली या, जेवायचा टाईम झालाय. खुशीनं मगाशी 2 ससं पकडलं वाड्याच्या बाजूला. ते दोन्ही बी कापलं मगाशी. सशाची सागुती केली. या सागुतीचा वास सुटलाय. राध्याला रातचं खुशीच्या हातचं सशाचं जेवण ठीक आहे, पण या म्हाताऱ्यानं बाटली उघडली तर? राध्यानं बाटली मारली तर त्याला तोल सांभाळता यायचा नाही. राध्याच्या डोक्यात आणि डोळ्यात नशा गेली तर? बाबा, तुम्ही न खुशी दोघं जेवा. रघुशेठ का नको आमच्या पंक्तीला? आमचं जेवण झालंय तयार. खोटं बोलू नकोस. चुलीत जळतं कोळसं दिसत्यात कुठं? सांग. दोघांचं तर जेवण आता चटक्याच्या फटक्यात करते. आमचं जेवण तयार आहे, फक्त वाढायचंच. रघुशेठला न्यायला आलोय मी. जेवण इथं आणलं तर? आमच्या पाला जेवायला आज वाटते का? म्हाताऱ्यानं अमनीला चांगलाच टोला मारूनच गप्प केलं. पण अमनी हार मानणारी नव्हती. सरळ बोलली. तुम्हाला दारू पियाची असेल? आता सशाची सागोती म्हणल्यावर दारू पिया नको. रात आम्हा दोघांची आहे. तब्येतीला दारू चांगली. सशाची सागोती तर लई मस्त आहे. तुम्हा दोघात त्या खुशीचं काय? तिनं काय तुमच्या तोंडाकडे बघित बसायचं? अमनीला खुशीची काळजी होती. हा राध्या पालात जाऊ द्यायचा नाही तिनं ठरवलं. अमने, तू आडवी येऊ नकोस. आज मी पिणार, जाम पिणार. सशाची सागोती खाणार. तू कोण मला अडवणारी? राध्या भकला. ते ऐकलं आणि म्हातारा मार्तंड लोहार उठला. त्यानं राध्याचा हातच धरला. बोलला. रघुशेठ, उठा. पहिल्या धारेच्या बाटल्या आणल्यात. राध्याला अमनी जवळ येऊ देत नव्हती म्हणून तो घुशातच होता.
त्यालाही नशीची सुरसुरी आली होती. सश्याचं जेवण म्हटल्यावर काय, रातच्या नशेत ह्या काठीवर आमला ओढायचं. बहिणीचं नातं सांगते काय चाली. बाबा, तुम्ही असं करा, आमनी बोलली. काय करू? तुम्ही दोघं पालात दारू पिवा आणि सशाच्या सागोतीवर ताव मारीत बसा. आणि तुम्ही दोघी? खुशीला आम्ही इकडे झोपड्यात आणते. आम्ही दोघी इथं जेऊ आणि रातचं झोपू इथंच. तुम्ही दोघं पालात पाहिजे तशी नशा करीत बसा सकाळपर्यंत. हा, ही आयडिया चांगली आहे, मार्तंडा बोलला. तर दोघं जा. मी खुशीला न्यायला येते. तिचं जेवण इकडेच आणते. तिला मायासंगती झोपायला घेते. ते ऐकून राध्या धुमसलाच. आज ही आमनी अशी खेळली. आपल्याला हिनं बरोबर टाळलं. त्यानं आमनीकडं पाहिलं. तिनं त्याच्याकडं पाहिलंच नाही. राध्यानं खंडानं घेतलेल्या पडीक जमिनीत ट्रॅक्टर लावून त्याची लेवल करून घेतली. खताच्या गाड्या येऊन पडल्या होत्या. टमाटा, कोबी, फ्लावर वाटाण्यासाठी प्लॉट त्यानं पाडून घेतले होते. त्याची मजुरी रोख होती. मजुरी पण आठवड्याला, त्यामुळं मजुरांची त्याला कमतरता नव्हती. बाकी खंडकऱ्यांकडं वेळेवर मजुरी मिळत नव्हती. राध्याच्या जोडीला अमनी होती. बायका मागती होती. काम कसं करून घ्यायचं ह्याची कला तिच्याकडे होती. कामावर दारू पिऊन येणाऱ्या पुरुषांना तिनं सरळ शर्टाला हात घालूनच झोपड्याकडे पाठवलं होतं. काही बायका पण दारू पिणाऱ्या होत्या. त्यांना तिनं त्यांच्याच पेटत्या बिडीचे चटके घालायला दिले होते. त्यामुळं तिच्याकडे येणाऱ्या मजूर बायका बिड्या काड्या टाकूनच कामावर यायच्या. आमनी दिवसभर शेतावरच असायची. ती राध्याला बोलायला मिळायची नाही. रात्रीचं दोघांचं जेवण झालं की खुशी तिचं जेवण भांडी-कुंडी आटपून अमनीकडे यायची. राध्याला अमनी मार्तंडाकडे झोपायला पालात पाठवायची. राध्याची अमनीनं पंचायत करून ठेवली होती. अमनीचं त्यानं जे स्वप्न पाहिलं होतं ते तिनं पार उधळून लावलं होतं. राध्या केळीच्या रानात बांधावर उभा असताना मुकादम गिरधर आला. त्यानं बातमी दिली. तुला जानकू शेटनं बोलवलंय. का? कशासाठी? ते जानकू शेट, तू रघु शेट. शेट लोकांचं काम शेट लोकांना माहीत. मी काय निसता मुकादम. जानकू शेटच्या वाड्यावर जायलाच पाहिजे. तो गेला. राध्या आता काळी टोपी, जॅकेट, शर्ट, लेंगा घालूनच शेटसारखा शेतीवर फिरत असायचा. राध्या जातीनं भिल्ल हे त्याच्या अवतारावरनं दिसत नव्हतं. गावातल्या ग्रामपंचायतीतला, तालुका पंचायतीतल्या खुर्चीवर बसणारा तो मेंबर वाटत होता. जानकू शेटसाठी राध्या वाड्याच्या दिंडी दरवाजातून आत गेला तर ते साखळीला बांधलेले दोन्ही काळे बलदंड कुत्रे दाताचे सुळे दाखवतच राध्याच्या अंगावर येऊ लागले. त्यांचा अंगावर येण्याचा जोर चांगलाच कडक होता. त्यात साखळी पण तुटण्याची शक्यता होती. कुत्र्याचा आवाज ऐकून हरकू शेठच्या हातातील घंटी वाजली. कोण ते? जानकू शेठनं वाड्याच्या चौकात आल्या राध्याला पाहिलं. जानकू शेठनं राध्याच्या पहिल्या वेळी वाड्याकडे आणलं त्यावेळी एक सर्वसामान्य मजूर म्हणून त्यांच्याकडे पाहिलं. पण त्यावेळी त्याने त्यांचं स्वागत आदरानं केलं. रघु, तुला आता मी रग्या म्हणणार नाही. तू आमच्या लायकीचा नसल्यानं तुला शेठ म्हणणं ठीक नाही. आज मुद्दाम वाड्यात बोलवलंय. महत्वाचं काम आहे. तुमची मर्जी. तुझी ती बहीण चांगली देखणी आहे. पंजाबी ड्रेस 6 वारी बी चांगली दिसते. तिचं लगीन का करीत नाहीस? लगीन? किती मोठी दिसते ती. लहान पोर वाटत नाही ती. खुशी कशी नाजूक वाटते. दोघी रातच्या एकत्र झोपत्यात. ह्या विषयासाठी मला बोलावलं असेल तर मी जातो, तो पटकन बोलला. राध्याला जानकू शेठच्या ह्या बोलण्याचं प्रयोजन ते काय हे कळलं नाही. पण त्यानं अमनीचा विषय काढायला नको असं त्याला वाटलं. काळ्या कुत्र्यांचं भुंकणं थांबलं नव्हतं. त्यांच्या पुढं मटणाचे तुकडे फेकले गेले.
पण तोंड न लावता राध्याच्या रोकानच भुंकत होते. हरकुशेठची घंटा त्यामुळे वाजत होती. तिच्या वाजण्यात खंड नव्हता. हरकुशेठ सामनी जानकुशेठनं राध्याला आणलं. राध्यानं हरकुशेठला हात जोडले. हा हरकुशेठ धान्याच्या बाजारात उभा राहिला की पहाडासारखा दिसायचा. अंगातल्या जॅकेटाचं सारं खिसं नोटांनी भरलेलं असायचं. पोत्यानं पैसा त्याने धान्य बाजारात कमावला. हरकुशेठनं घंटा वाजवणं बंद करून राध्याकडं पाहिलं. हरकुशेठची उशाजवळ बसली बायको पंख्यानं हवा करत होती. त्याच्या तोंडावर बसणाऱ्या माश्या दूर लोटत होती. साऱ्या खोलीवर ओशट वास येत होता. हरकुशेठचं सारं जाग्यावर करावं लागत असल्यानं स्वच्छता खूप ठेवावी लागत होती. हरकुशेठला तोंड दाखवून जानकुशेठनं रग्याला लालनबाईच्या खोलीकडे आणलं. ती पलंगाशेजारी असल्या झोपाळ्यावर बसली होती. पलंगावर बसून दवल्या तबकातलं पान उचलून त्याला चुना लावत होता. तबकात वेलची, लवंग, कातरलेली सुपारी होती. बडीशेप होती. या जानशेठ, लालन बोलली. जानशेठ? राध्याला जानकुशेठला लालननं दिलेलं ते प्रेमभर नाव धक्का लावून गेलं. दवलू, बसायला 2 खुर्च्या आहेत, त्या साफ कर. मी खाली बसतो. रघुशेठ, तुमच्या घरात तुम्ही मला खाटेच्या गादीवर पडायला दिलं आणि मी माझ्या घरात तुम्हाला खाली जमिनीवर बसवू? नाही, जानशेठ शेजारी बसा. राध्याने एक खुर्ची बाजूला ओढली. तो अंतर ठेवून बसला. रघुशेठ, मी तुम्हाला बोलवायला माणूस पाठवला था, तो मुकादम गिरधर, लालन बोलली. पर तो म्हणाला जानकुशेठनं बोलवलंय. जानकुशेठ आणि मी काही अलग नाही. वाडा आम्ही दोघंच चालवतोय. ह्या 100 एकरचा कारभार आम्ही दोघंच बघतोय. तुला 20 एकर जमीन खंडानं दिली. हा सल्ला माझाच. विचार ह्या जानशेठला. म्हणून तुझ्या झोपड्यात हक्कानं आले. त्या यमनीचा मी मुक्का घेतला. तुझी बहीण मला आवडली. वय बरंच झालंय तिचं. लगीन लगेच करायला पाहिजे. तिला नवरा बघितला का? ही लालनबाई आपल्याशी आदरानं बोलते. तिचा डाव काय? बहीण म्हणते लगीन नाही करायचं. राध्या बोलला. काय? लगीन करायचं नाही काय? तिचं कुठं पाणी मुरतंय काय? तसं काही नाही. तिला विचारून घे. तिचं कुणाशी चोंबाळं असलं तर बघ, लगीन उरकून टाकू. तिला समज विचारून झालं. म्हणते लगीनच नको. का? का नको? तिला रातची शांत झोप येते का? लालनं त्याला नको तो सवाल केला. झोपती की शांत? ती खुशी मला सांगत होती. लालनला काहीच लपवून ठेवायचं नव्हतं. काय सांगत होती? तुझी बहीण रात्री झोपते कुठं? तिच्या शेजारी झोपायला कोण असतंय? खुशीनं माझी बहीण रात्रीच्या माझ्या झोपड्यात झोपतात. तर खुशी म्हणते की यमनी रात्रीची तिला आपल्या अंथरुणावर उडून घेते. म्हणून म्हणते तुझ्या बहिणीचं लगीन करून टाक. लालननं त्याला सल्लाच दिला. मी निघतो. राध्याला अमनीचा हा समदा जाब विचारायचा होता. ही खुशीला जवळ ओढते, आपल्याला त्या मार्तंडाच्या पाला झोपायला पाठवते. जातोस कुठं? बस खुर्चीत. तुला ज्यासाठी बोलवलंय ते ऐक. जानकुशेठनं तंबीच दिली. वाड्याबाहेर कमांडर जीप गाडी थांबली. दवल्या, बाहेर जा. पाहुण्यांचं सामान घेऊन ये. लालननं आवाज दिला. दवल्या लालनचा इमानी कुत्रा दिसत होता. तो तिकडे सारी कामं करीत होता. जाताना त्यानं लालनबाईच्या हातात तयार केलेलं मसाला पान दिलं. तिच्या हातावर 2 लवंगा ठेवल्या. लालनबाईनं झोपाळ्याला झोका घेत पान तोंडात टाकलं. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य
कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.